तर घरी आपल्या मसाले असे अवेलेबल असतात आणि त्याच्यामुळे भाजीला जास्त चव येण्यासाठी, कधी कधी बिर्याणीमध्ये पण जास्त चव येण्यासाठी मी काय करते, घरी असलेले मसाले त्याच्यामध्ये ऍड करते, म्हणजे एक्स्ट्रा चव पण आणि मजा पण येते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. कालचा ब्लॉग मी अपलोड केला तर तुम्ही नसेल बघितला, मिस जर केला असेल ना तर नक्की बघ. आता याच्या पुढचा पार्ट जो आहे ना तो थोडा सकाळचा आहे आणि आहे ना मी सुरुवात ही संध्याकाळी करतोय, तिथून ब्लॉग कंटिन्यू होईल. सो ताईंनी बेत केला होता सकाळचा, तो काय बेत आहे तो तुम्ही बघा. इकडे ना छान छान हिरव्या वाटाणे आणि बटाट्याची भाजी केली आहे. गरम मसाल्याची म्हणजे अजिबात ऍड नाही केलंय, अशीच सुंदर अशी सिंपल भाजी झाली आहे. आणि आहे ना आपल्या इकडे छान पुऱ्या केल्या. भाऊ बोलतो भटुरे केलेस की काय जाईल, तर मी म्हटलं की हा आता भटुरेच होणार, कारण पुऱ्यांना कसं आपण ते तांब्यानी किंवा असं डब्याने आपण असं गोल गोल पाडत त्याला खूप वेळ लागतो. तर असे एक एक छोटे छोटे मीडियम गोळे घ्यायचे आणि त्याच्या पुऱ्या करायच्या, मस्त बनतात. सो दॅट्स वाय हे भटुरे आहेत. एक नंबर काम केलं सर तू, थँक्यू. तू पण खा, मला पण खाऊ दे आणि आमच्या युट्यूब फॅमिलीला पण खाऊ दे. येस, नक्की या सगळ्यांनी खायला. सो मित्रांनो, आता आम्हीच क्लासमधून सुटलो. बऱ्याच दिवसांनी क्लासला गेलो होतो मी. ऍक्च्युली हे ताईने कामाला लावलंय ना आपल्याला 2 आठवड्यापासून, त्याच्यामुळे तिचे पण खाडे आणि माझे पण खाडे. मी भांडे घासले. तर आता आपल्याला जाता जाता थोडंसं सामान घ्यायचंय. काय घ्यायचंय ताई? आपल्याला दही पनीर घ्यायचंय, अजून 1-2 गोष्टी घ्यायच्या. तर याच्यावरून कळतंय मित्रांनो तुम्हाला की आज आपण रेसिपी शूट करणार आहोत आणि तुमच्यासोबत ती पोहोचवणार आहोत. रेसिपी कोणती आहे काय हे तुम्हाला संध्याकाळी कळेल. तात्पुरतं आपण थोडासा सामान घेऊया. लसूण 100 रुपये पाव. तर काय करू, लसूण तर पाहिजे आपल्याला रेसिपीमध्ये. मम्मी बोललेली की जैसरला स्वस्त मिळते. एवढी कशी काय महाग आहे काय माहिती काय यांचं. बरं अचानक काय स्वस्त करतात काय महाग करतात. पण आता जिरं पण किती कमी देतात, 10-10 रुपये. इंसान जिये तो जिये कैसे. महंगाई डाल जाते. ओ ये मस्त आहे. अंकलने बघा नवीन नवीन पनीर बनवलेले एकदम फ्रेश आपल्याला कॅमेऱ्यामध्ये बघायला मिळतंय मित्रांनो. बघा मस्त कडक बनवलं. इसके ऊपर कपड़ा डाला है. ये कपड़ा नहीं है, ऐसा ही है, पनीर है. अच्छा पूरा पनीर है क्या? वो कपड़े जैसा दिख रहा है, देखो ना जाली जाली दिख रहा है ऐसा. एक नंबर. क्रिएटिविटी को इज्जत है. टॅलेंट तो देखो भाई साहब, एक नंबर. म्हणजे एवढं भारी बनवलंय ना ते. ताई तुला वाटतंय ते बघून? मस्त एक नंबर बनवलंय पनीर. आणि हे बघा दही पण मस्त बनवलेलं आहे. आता फ्रेश दही बनवलेलं आहे आणि आता त्यातला आपला पहिला हिस्सा हे बघा. सो इथे बघा हे दोन्ही आपल्याला बघायला मिळालं एकदम. आज आहे ना आपण मस्तपैकी अशी झणझणीत रेसिपी बघणार आहोत आणि त्या रेसिपीचं नाव आहे पनीर घी रोस्ट. ओके, तर इंटरेस्टिंग आहे, मी पण एक्साइटेड आहे करण्यासाठी. तर आपल्याला काय काय साहित्य लागतं आपण पटकन वळूया साहित्याकडे. इथे आपण फ्रेश पनीर घेतलंय 100 ग्रॅम. त्याचे ना अशा प्रकारे काप करून घेतलेत मी आणि आता मला लागणार आहे म्हणून मी आत्ता फ्रीजमधून बाहेर काढलंय. आपण जेव्हा लागेल तेव्हाच काढायचं बाहेर. त्याच्यानंतर आपण कांदा घेतलाय, 2 कांदे लहान बारीक चिरून घेतलेत. कढीपत्ता घेतलाय, 1 मिरची उभी कट करून घेतली म्हणजे चिरून घेतली मधून. त्याच्यानंतर आपण इकडे ना लाल मिरची सुकी असते ना ती आणि टोमॅटो हे आपण शिजवून त्याची ग्रेव्ही करून घेतली, म्हणजे असं मिक्सरला लावून घेतलंय. आता आपल्याला शिजवायचं नसेल ना तरी पण चालेल, डायरेक्ट आपण केलात ना तरी चालेल. तर त्याची प्युरी करून घेतली. आणि इकडे आपले खडे मसाले असतात ना, म्हणजे धणे, जिरे, परत बडीसोप, काळी मिरी, लवंग, या सगळ्या गोष्टी इकडे अशा बारीक आहे ना कुटून घेतल्या. आता हे खलबत्ता आल्यापासून आपल्याकडे कुटण्याचा प्रकार जास्त होतोय, त्याच्यामुळे भाऊ म्हटलं मी कुटून देतो, तर ते कुटून घेतलंय. आणि याच्यामध्ये सोबतच अद्रक आणि लसूण सुद्धा घेतलेले. तर सगळे आपले खडे मसाले, अख्खे मसाले आणि अद्रक आणि लसूण घेतले. 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि एक एवढंसं फक्त अद्रक नावाला. आता आपली जेवढी पनीरची क्वांटिटी असेल, आपल्याला जेवढी भाजी बनवायची असेल त्याप्रमाणे आपण अद्रक, लसूण, इतर आपण साहित्य घेऊ शकतो. आणि इकडे सोबत मीठ, साजूक तूप आणि पाणी. तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आहे ना मी पॅन ठेवते इकडे. त्याच्यावर आपल्याला पनीर छान आहे ना फ्राय करून घ्यायचे आणि ते पण साजूक तुपामध्ये. आता साजूक राहू दे बाजूला, आपल्याकडे साधं डालडा किंवा नॉर्मल घी असेल तरी पण चालेल. इकडे मी तूप ऍड करते थोडं, फक्त आपलं पनीर फ्राय होण्याकरता आपल्याला. आता पनीरचे काप ठेवते मी एक एक करून. आणि हे छान आहे ना गोल्डन फ्राय आपल्याला करायचे आहेत, मस्त एकदम. लाईट पण नाही करायचे, छान असे शेकले पाहिजे. आणि गॅसचा फ्लेम मी नॉर्मल ठेवते. तर मी ना एक एक करून दुसऱ्या बाजूने शेकून घेणार आहे. बघा छान झालेत ना क्रिस्पी. असे आपल्याला या प्रकारे छान असे क्रिस्पी करून घ्यायचे. मस्त झालेले एकदम, जशीच्या तसे झालेले. छान झाले ना एकदम. आपले पनीरचे पीसेस आहेत ना छान असे फ्राय झालेले आहेत, बघा तुम्ही कलर याप्रमाणे. तर आपण आता एक एक करून काढून घेऊ. गॅस मी बंद ठेवले. कढईमध्ये 1 चमचा तूप घेतले आणि 1 चमचा तेल घेतले.
आता आपण तेलामध्ये ना कांदा ऍड करणार आहोत. थोडीशी ना टेस्ट येण्यासाठी मी याच्यामध्ये तूप सुद्धा ऍड केले, तर तुम्ही पण केलं ना तर अजून छान लागेल. तूप बटर तर छान लागतं त्याची टेस्ट, एकदम अशी आपण बोलतो शाही लवंगदार कढई पनीर वगैरे वगैरे तशा टाईपची चव येते. म्हणजे काहीतरी शाही खातोय असा फील येतो, कारण तेलामध्ये आपण सगळेच पदार्थ करतो ना, त्याच्यामुळे तूप ऍड करायचं. आता हे छान कांदा आहे ना असा एकदम सॉफ्ट झाला पाहिजे. आणि सोबतच एक मधून चिरलेली हिरवी मिरची पण ऍड करते. आणि हे जे खडे मसाले मी घेतलेत ना ते भाजून घेतलेले, तर आपण ते थोडेसे हलके फुलके रोस्ट करून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये अद्रक लसूण सुद्धा आपण मिक्सरला लावायचे. तर हे आपण कुटून घेतले, तर हे मी याच्यामध्ये ऍड करते, कारण कांदा आपला शिजलेला आहे चांगला. हे मसाले आपले सगळे ना तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आपल्याला. कारण आपण जी गरम मसाल्याची पावडर वापरतो ना ती आणि हा जो आपण अख्खा गरम मसाला वापरतो, तर त्याच्यामध्ये ना खूप डिफरन्स असतो. म्हणजे ह्याचा ओरिजिनल स्वाद आपल्याला मिळतो आपण जे खडे मसाले वापरले ते. आता सुगंध येतो ना, सुगंध तर एक नंबर येतो. आता हे ना छान आपण शिजवून घेतलंय, कारण ऑलरेडी आपण ते भाजून घेतलेत ना सगळे आपण खडे मसाले, त्याच्यामुळे. तर 2 मिनिटं मी भाजून घेतले तेलात. आता आपल्याला या स्टेजला ना टोमॅटो आणि आपली जी सुकी मिरची होती त्याची प्युरी केलेली, ती प्युरी आपण ह्याच्यामध्ये ऍड करायची. छान शिजवून द्यायचं एकदम मस्तपैकी. 2-3 मिनिटांसाठी ना मी झाकण ठेवलं होतं, आता झाकण काढून दिलं. पूर्ण मिक्स करून आता आपल्याला याच्यामध्ये ना हळद थोडीशी आणि आपला लाल तिखट मसाला. आता आपण मिरच्या सुद्धा घेतल्या ना, त्याच्यामुळे आपल्याला अंदाजाने आपण याच्यामध्ये मसाला ऍड करायचा. तुम्ही छोटा 1.5 चमचा मसाला ऍड करा. सगळं पूर्ण मिक्स करून घ्या. तशी खूप दिवस झाले आम्ही तुम्हाला रेसिपी दाखवली नव्हती, म्हटलं की तुम्हाला पण दाखवूया आणि आम्ही पण छान छान करून खातो. तसंच तुम्ही पण करा बघून, आणि तुम्ही पण छान छान करून खा. कारण आठवड्यातून 1-2 वेळा ना जरा मस्तपैकी असं त्याच्यामुळे आपल्या तब्येतीवर पण चांगला असर पडतो आणि फॅमिली पण खुश होते ना. आता हे सगळे मसाले वगैरे छान आपण इकडे कढईत मिक्स करून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला आता जेवढं पातळ किंवा जेवढं घट्ट हवंय ना तेवढं आपण ह्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं. पाणी ऍड केलं याच्यामध्ये. आता छानपैकी पाणी मिक्स केलंय आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ ऍड करते, कारण अगोदर मी मीठ नव्हतं ऍड केलं ना, म्हणून. मीठ ऍड झाल्यानंतर एकदा आपण मस्त मिक्स करून घेऊया. आणि आता हे सगळं मिश्रण आहे ना छान शिजवून देऊया आपण. ओके, थोडंसं झाकण ठेवूया आपण आणि एक उकळी येऊन देऊया. आणि सगळे मसाले ते सगळ्या गोष्टी आपण छान शिजवून देऊया. आणि त्याच्यानंतर खरी गंमत आहे. आता 2 ते 3 मिनिटं झालेत. छान असा घट्टपणा आला याच्यामध्ये. तर घरी आपल्या मसाले असे अवेलेबल असतात आणि त्याच्यामुळे भाजीला जास्त चव येण्यासाठी, कधी कधी बिर्याणीमध्ये पण जास्त चव येण्यासाठी मी काय करते, घरी असलेले मसाले त्याच्यामध्ये ऍड करते, म्हणजे एक्स्ट्रा चव पण आणि मजा पण येईल. तर त्यांना पावभाजी मसाला पण आहे आपल्याकडे आणि शाही बिर्याणी मसाला पण आहे. हे 2 मसाले थोडे चिमूटभर वगैरे ऍड करूया. तर थोडासा ना बिर्याणी मसाला ऍड करते इकडे. त्याच्यानंतर पावभाजी मसाला याच्यामध्ये ऍड करते, चिमूटभर अगदी नावाला. तुम्हाला पण असं काहीतरी इंटरेस्टिंग सुचलं तर तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. छान चव येते अशी डिफरंट. हे झालेलं आहे आपलं छान. जास्त शिजून नाही द्यायचं, ऑलमोस्ट खूप शिजलेलं आहे. या स्टेजला काय करायचंय, आपले पनीरचे पीसेस याच्यामध्ये ऍड करायचे. आणि त्याचसोबत आपल्याला कढीपत्त्याची पाने ऍड करायची. हे थोडंसं आहे ना आपल्याला मिक्स करून द्यायचं हलक्या हाताने. तसे पनीर आपले क्रिस्पी झाले ना, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही, पण तरी सुद्धा हलक्या हाताने मिक्स करून झाल्यानंतर फ्रेश दही घ्यायचं आहे आपण एकदम. आणि त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे आपल्याला ऍड करायचे. 2 चमचे दही मी ऍड केले. मग अशी दही दाखवायचं राहून गेलेलं, तर आता आपण 2 चमचे दही ऍड केले. हे सगळं आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया छान. दह्याने कसं थोडासा आंबटपणा येईल आणि अजून थिकनेस सुद्धा येईल. कोळंबीचं पण याच प्रकारे केलं होतं. कोळंबी पहिले फ्राय केलेली, नंतर मग सो ताई इथे आहे ना आता भाकऱ्या भाजते, भाकऱ्या बनवते तांदळाच्या ना. मस्त. सो ही पद्धत आहे ताईची. तरी ताई तुला हातावरच्या भाकऱ्या येतात? अशा करतात ना, अशा त्यावेळेला नाहीये. मम्मी तुला हातावरच्या भाकऱ्या येतात?
मम्मीला येतात, मम्मी कधीतरी दाखवणार आहे आपल्याला. हातावरच्या ह्यालाच बोलतात ना, अशा थापतात हाताने त्या थापतात असं पातळ कशा करतात काय माहिती, किती मोठं टॅलेंट आहे तेच. आणि बघा टॅलेंट तो देखो दोस्तो, टॅलेंट तर बघा. ते एक बोट इकडे आहे ना, ते पण ह्याच्यामध्ये जमलं असतं करायला. तुझा आता हात कसा आहे पब्लिकला सांग, आपल्या फॅमिलीला सांग. हात एकदम चांगला आहे, मस्त एकदम. आता काहीच पेन नाहीये, फक्त त्याच्यावर अजून नख अजिबात आलेलं नाहीये. त्याच्यामुळे मांस असल्यामुळे ती काळजी आपल्याला घ्यावी लागेल. आणि आता ड्रेसिंग डॉक्टर बोलले तू स्वतःहून काढून टाकू द्या. म्हणजे आता आज काय वार आहे, मंगळवार. तू काल ड्रेसिंग करून आलीस? काल ड्रेसिंग करून आली, म्हणजे उद्या आपल्याला काढून टाकायचे. ओके. तर डॉक्टर बोलले तू स्वतः काढून टाक, फक्त या हाताला काहीच साबण वगैरे लागलं नाही पाहिजे, जोपर्यंत नख येत नाही तोपर्यंत. तरी नख यायला किती वेळ लागेल? आता डॉक्टर बोलले 3-4 महिने लागेल, पण मला नाही वाटत एवढा वेळ लागेल. सो आजच्या संपूर्ण ब्लॉग मधला ना हा इम्पॉर्टंट पार्ट होता, जो की ताईचं नख म्हणजे जे ड्रेसिंग चालू आहे ना, ती त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देणं पण तेवढंच गरजेचं होतं. सो ती तुम्हाला दिली. आपली मस्त तयार आहे. ओ ये एक नंबर यार. सो इथे मित्रांनो मस्तपैकी ताईने भाकऱ्या केलेल्या आहेत तांदळाच्या, आणि इथे मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. ही मस्तच केली असेल यार ताई, एक नंबर. टेस्ट करून बघा. हा ते पण महत्वाचं आहे. आता खाऊन बघूया. ताईने मस्तपैकी केलंय ना. हे काय भाजीचं नाव आहे ताई? पनीर घी रोस्ट आपल्या भाजीचं नाव आहे. सो पनीर घी रोस्ट आपल्या भाजीचं नाव आहे मित्रांनो. आणि हे बघा तांदळाची भाकरी, खूप छान, खूप मस्त. पनीरची टेस्ट पण येते ना, एकदम नॅचरल येते. आणि जे मसाले आहेत ना गाईज, एक नंबर. ताईने जसं दाखवलं ना बिर्याणी मसाला आणि पावभाजी मसाला, ते आपण एक्स्ट्रा टेस्ट साठी टाकले ना, अजूनच उत्तम. मी तर बोलतो तुम्ही पण तेच करा, खूप छान. जर मित्रांनो तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा. ताई पण इथे टेस्ट करते. ताईने बनवलंय आणि ताईने टेस्ट नाही केलं म्हणजे होऊच नाही शकत. मस्त लागतं, मस्त ना, डिफरंट. सो मित्रांनो झालं जेवण आणि मस्तच भाजी झाली होती. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली. आणि माहिती आहे ना मंदार आंबोकर ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.